मित्रांनो, आजच्या या बसून बोलूच्या 6व्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आत्तापर्यंतचे जे तुम्ही 1 ते 5 जे काही एपिसोड बघितलेत बसून बोलूचे ते अगदी भन्नाट आणि मनोरंजनाने असे भरलेले होते. पण हा एपिसोड थोडासा वेगळा आहे. आजचे आपले जे पाहुणे आहेत ते IT प्रोफेशनल आहेत आणि एक एंटरप्रेन्युअर आहेत आणि स्वतः एक बिझनेसमॅन आहेत. तर त्यांची स्टोरी काय आहे ती आज आपण आपल्या ह्या बसून बोलूच्या 6व्या भागामध्ये पाहणार आहोत. तर त्यामुळे ओव्हरऑल IT प्रोफेशनलमध्ये काय असतं आणि अर्थातच आजची ही व्यक्तिमत्व जे आहे ते त्यांचं नाव आहे कृष्णकांतजी माने आणि त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. सो आनंद, वाट कसली बघतोयस? सर माने सर, नमस्कार. नमस्कार. हे आम्हाला सुचलेलं असं एक आपलं व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही तुमच्याबद्दल बरंच ऐकून आहोत की यू आर समबडी हू इज होल्डिंग अँड मॅनेजिंग 2 कंपनीज आता सध्या. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या एकंदर थोडंसं पहिला आपण प्रकाश टाकूया की तुमचं चाइल्डहूड कसं होतं. असं झालं की वेन आय वॉज बॉर्न, मी जेव्हा जन्मलो तेव्हा मला थोडीशी आयसाईट होती. तेव्हा हा काहीतरी इन्फेक्शनमुळे रेटिनावर असर झाला होता अँड आय वॉज बॉर्न. सो माझी एक बहीण पण आहे मोठी, शी सायटेड. सो काय झालं की हे ॲक्सिडेंटल केस होती. सो डॉक्टरने सांगितलं की एक 3-4 वर्षाचा होता उरली विजन जी काय 10-15% आहे ती सुद्धा जाईल. म्हणजे त्यांनी हे नव्हतं सांगितलेलं पुढे की बट ही विल डेव्हलप अ विजन विच आय डिड आफ्टरवर्ड्स. बिकॉज माझ्या फेसबुकवर जरी गेला तुम्हाला माझं एक महत्त्वाचं कोट मिळेल की विजन इज इम्पॉर्टंट मोर दॅन आयसाईट. त्यामुळे माझी आयसाईट गेली. पण माझ्या आई वडिलांचं असं होतं, म्हणजे ॲज फार एज द चाइल्डहूड इज कन्सर्न त्यांनी खूप मोठी इनोव्हेटिव्ह गोष्ट केली त्या काळात. ती म्हणजे मला सायटेड स्कूलमध्ये टाकलं. मी ब्लाइंड स्कूलमध्ये शिकलोच नाही. इट वॉज द फर्स्ट केस ऑफ इंटिग्रेशन दॅट टाइम. येस, की माझी मोठी बहीण ज्या शाळेत जाते त्या शाळेतच मी जावं. अर्थात ते घेत नव्हते इझिली, म्हणून इतरही शाळांमध्ये शोधाशोध झाली, सगळी झालं. शेवटी काही करून तेव्हाचे जे ट्रस्टी होते MR लोटलीकर, त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण एक्सपेरिमेंटल बेसवर घेऊया आणि मग सगळ्यांनीच कोऑपरेट केलं. बाय द वे, मी फारच मिडल क्लास फॅमिलीतून येतो. म्हणजे माझं पूर्वीचं आयुष्य चाळीतच गेलं आहे. वडील सिमेन्समध्ये काम करायचे एक्स्ट्रा डिपार्टमेंटला. सो 7वीत जेव्हा होतो तेव्हा घरातल्यांच्या मनात एक गोष्ट आली की US ला एज्युकेशन काही म्हणजे अपॉर्च्युनिटीज असतील तर ट्राय करावं पाठवायला त्या क्षणी. हो, त्यावेळेला. म्हणजे हा काळ कितीचा असेल? म्हणजे 93 वॉज द इयर आय थिंक. हां. सो असं झालं की बघूया म्हणजे काय होऊ शकेल हे आपण प्रयत्न करून पाहूया. सो दे सेंट मी ऑल अलोन, पूर्णपणे एकटा. म्हणजे तिकडे अर्थात त्यांचे मित्र होते कोणी जे मला रिसीव्ह करायला वगैरे, त्यांच्या घरी मी राहणार होतो. पण बाय द वे पूर्ण प्रवास एकटाच. म्हणजे तेव्हा माझ्याकडे 1-2च गोष्टी होत्या. अत्यंत चांगला कॉन्फिडन्स, कारण आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप लाईक दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिशवरती चांगलं प्रभुत्व. म्हणजे इथे मला, तुमच्या शाळेचं नाव काय? किंग जॉर्ज हायस्कूल. तर त्या आधारावर मी तिथे गेलो आणि तिथे गेलो असता मला पहिल्यांदा एका शाळेमध्ये, जी ब्लाइंड लोकांची शाळा होती पण एवढी अत्याधुनिक, सो तिथे मला पहिल्यांदा एक टॉकिंग टायपरायटर मिळालं वापरायला. म्हणजे त्या लॅबमध्ये मी गेलो की एखादा कॅरेक्टर दाबलं की ते बोलणार. म्हणजे A दाबलं तर A बोलेल, B दाबलं तर B बोलेल वगैरे वगैरे सगळं बॅकस्पेस. आणि त्याच्याकडे गेम्स होते तुमचं टायपिंग वगैरे इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर मी अगदी चकित झालो. म्हटलं हे फारच सुंदर आहे. मी त्या टीचरला विचारलं तिकडे की हे मशीन कसं, हाऊ डज दिस मशीन टॉक? तर तिने तिच्या अमेरिकन ॲक्सेंटमध्ये सांगितलं इट हॅज गॉट अ प्रोग्रॅम इन साइड इट. तर मी लहान होतो. म्हटलं प्रोग्रॅम, व्हॉट डू यू मीन प्रोग्रॅम? इट्स लाईक, इज इट लाईक सम TV प्रोग्राम और रेडिओ? एक्झॅक्टली. आय मीन माझ्या मनात आता ते झालं. आपल्याला लहानपणी सिरियल हा शब्द माहिती नव्हता ना. प्रोग्राम. तर ती बोलली की तसंच काहीतरी, पण ते जास्त इंटरॅक्टिव्ह असतं. आणि मग ती हसली आणि तिने मला काही बुक्स दिले ब्रेलमध्ये, म्हणजे जे डॉटची लिपी असते ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, आणि काही कॅसेट्स दिल्या, कारण त्या काळात कॅसेट्स चालायच्या 90s मध्ये. सो त्या मिळाल्यावर मी आल्यावर 1-2 वर्ष त्या ऐकल्या, वाचलं. मग मला कळलं सॉफ्टवेअर काय असतं, हार्डवेअर काय असतं. आणि असं लक्षात आलं की बेसिकली सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर हार्डवेअर म्हणजे एक संच असतो, त्याच्यामध्ये एक आर्टिफिशियल मेंदू असतो, त्याचं नाव आहे प्रोसेसर. जसं आपल्या मेंदूमध्ये इलेक्ट्रिक इम्पल्सेस चालतात तसे त्याच्याही मध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सेस चालतात. आणि आपण आपली अक्कल, आपली विजडम जी आहे ते त्याच्यावरती इम्प्लांट करतो थ्रू सम टेक्निकल लँग्वेज. आपली जशी बोलण्याची भाषा असते तशी कम्प्युटरची एक विशिष्ट भाषा असते
आणि आपल्याला अख्खा तर्क आणि आपली जी विचारधारा आहे, जो फ्लो आहे आपल्या आयडियाचा, आपली जी युक्ती आहे ती आयडिया त्या ब्रेनमध्ये इम्प्लांट करायची, म्हणजे यू आर काइंड ऑफ अ ब्रेन सर्जन. एक्झॅक्टली. ते मला खूप आवडलं. म्हटलं अरे म्हणजे आपण बरंच काही या कॉम्प्युटरकडनं करून घेऊ शकतो. हे त्या वेळात मला म्हणजे जाणवलं की पुढे सगळ्याच गोष्टी आपण ह्याच्याकडनं करून घेऊ शकू. आणि मला आठवतं विज्ञान परिषदेत मला माझ्या आईवडिलांनी टाकलेलं, तेव्हा त्यांनी विचारलेलं की 21व्या शतकातलं जग कसं असेल, तेव्हा मी सहज म्हटलेलं प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायसाठी घरोघरी कॉम्प्युटर असेल. सो ते मी बोललेलो. आणि त्याच्या नंतर मी 10वीत जेव्हा मेरिट लिस्टमध्ये आलो तेव्हा मला विचारलं गेलं की तुम्ही काय करणार, तेव्हा मी म्हटलं की मी आय विल डू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. तेव्हा सगळं पूर्ण हॉल शांत, पेन ड्रॉप सायलेन्स झाला होता. सो म्हणजे सगळ्या काय वेडा, म्हणजे माणूस वेडा झाला आहे, ही मस्ट बी क्रेझी. कारण तेव्हा काहीच फॅसिलिटीज नव्हत्या ना असं. सो मग म्हणून मला आर्ट्स घ्यावं लागलं. पहिले मी आर्ट्स घेतलं, पण आर्ट्स घेताना पण माझ्या मनात ध्येय तेच होतं की मला सॉफ्टवेअर इंजिनियरच बनायचं आहे. मग आर्ट्स घेऊन आता काय करू शकतो, तर मी हुशारीने 2 सब्जेक्ट्स निवडले. ते म्हणजे इतर सब्जेक्ट्सच्या सोबत, विषयांच्या सोबत लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र आणि सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. मग 11वीत मी हे लॉजिक आणि सायकोलॉजी घेतलं, कारण म्हटलं की लॉजिक लागतं. लॉजिक घेण्यामध्ये तुम्हाला, आय एम सॉरी टू इंटरप्ट, कारण वी आर मेकिंग इट अ टॉक शो, इट्स नॉट इंटरव्ह्यू. मला हे समजायचं की जेव्हा वेन आय स्टार्टेड माय जर्नी, वी वर टोल्ड की लॉजिकमध्ये दिसणं गरजेचं आहे. तर तो विचार असायचा आणि देअरफॉर मला म्हणजे आय वॉज नॉट गिवन दी अपॉर्च्युनिटी टू टेक. बाकी मग मी पुढे असं, तर तसं तुम्हाला हे नाही केलं का, म्हणजे की तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये कसं? हां, ऑफकोर्स मलाही हा प्रश्न विचारलाच कॉलेज अथॉरिटीजनी. पण 2 गोष्टी आहेत. लॉजिकचं पहिली गोष्ट भाषेशी काही घेणं देणं नाही आहे. दुसरी गोष्ट ब्लाइंड, सी इट्स अबाउट थिंकिंग. तुमच्या ब्रेनला तुम्ही जरा जास्त डिसिप्लिन करताय, म्हणजे त्याला तालीम देताय. असं आहे की मला गाता येतं, पण मी क्लासिकल शिकलो तर मी जरा जास्त चांगला गाईन आणि कॉन्शियसली त्या गोष्टी करीन. म्हणजे ताना जागा ज्या काय घ्यायच्या आहेत त्या मी अजून व्यवस्थित घेईन, हाच एवढा फरक आहे. अदरवाईज किशोर कुमारही क्लासिकल शिकलेले नव्हते आणि ते गायचे. द पॉइंट इज लॉजिक हे तुमच्या ब्रेनला डिसिप्लिन करतं एका कॉन्शियस विशिष्ट पद्धतीने सिक्वेन्शियली किंवा सर्कमस्टॅन्शियली विचार करण्यासाठी. तिसरी गोष्ट की लॉजिकला दिसणं लागतं का. लॉजिकचा पेपर लिहायला किंवा लॉजिक डिस्प्ले करायसाठी येस, त्याला काही साईन्स असतात, जसं कर्ल असतो, नॉटचा ऑपरेटर असतो, किंवा जेव्हा तुम्ही रूल ऑफ मोडस पोनन्स, रूल ऑफ मोडस टोनन्स वगैरे वापरता, A = B, B = C, देअरफॉर A = C, किंवा थिअरी ऑफ इन्फरन्स जेव्हा ॲरोज दाखवता की म्हणजे आपण म्हणतो की कावळा काळा आहे. सो कावळा का काळा आहे की क्रो A विच आय सॉ वॉज ब्लॅक, क्रो B विच आय सॉ वॉज ब्लॅक, असं करत करत मी अनेक कावळे बघितले. सो द कन्क्लुजन इज ऑल क्रोज आर ब्लॅक. सो तेव्हा तुम्ही ते बाण दाखवता. सो लॉजिकमध्ये त्या गोष्टी करणं, पण त्याच्यासाठी रिलीफ पेपर्स वगैरे जे येतात त्याच्यावर आपण काढून दाखवू शकतो की काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम्स असतात, त्याचं सोल्युशन काढणं महत्त्वाचं. आणि मी त्यांना कन्व्हिन्स केलं की हे मी करू शकतो. ॲपॅरेंटली आय डिड. पण मी सायकोलॉजी का घेतली, कारण तुम्हाला जेव्हा सॉफ्टवेअर बनवायचं असेल तेव्हा तुम्हाला लोकांच्या मनात काय चाललंय हे पहिले तुम्हाला म्हणजे एक्सप्रेस करता आलं पाहिजे, तरच तुम्ही कॉम्प्युटरला सांगू शकाल ना. सो हे 2 सब्जेक्ट्स मला महत्त्वाचे आले. पण मी TYला हे सगळं ड्रॉप करून इकॉनॉमिक्स घेतलं, अर्थशास्त्र घेतलं, कारण इव्हेंच्युअली बिझनेस आणि या सगळ्या साईडला जायचं. मग सोशलिझम काय असतं, कॅपिटलिझम काय असतं, मग सोशलिझम आणि कम्युनिझममध्ये काय फरक आहे. कारण सगळे मूळ, अगदी लढाई जी होते त्याच्यासाठी मुळाला अर्थशास्त्रच असतं. त्यामुळे आय थॉट आय शुड नो दॅट सायन्स. इट इज अ सायन्स बाय द वे. याला आर्ट्स का म्हणतात मला माहीत नाही. इकॉनॉमिक्स इज अ सायन्स. मग मात्र त्याच्यानंतर जेव्हा असं झालं की काही म्हणजे जॉर्जच्याही आधी काही सॉफ्टवेअर्स आले होते, विंडो ब्रिज वगैरे. सो ते आणायची जेव्हा व्यवस्था झाली आणि आणू शकतो असं वाटलं, तेव्हा मी युनिव्हर्सिटीला अप्रोच केलं की आय विल डू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नाव. जर का तुम्ही एक हात एकदम निग्रहाने पुढे केलात की मी हे करून दाखवेन, तर तुम्हाला मदतीला 10 हात नक्की पुढे येतात. पण तुमचा निग्रह असला पाहिजे. आणि तुमचा निग्रह नुसता नसला पाहिजे, तर तो कन्सिस्टंटली असला पाहिजे. एक दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी आळस दिला याला काय अर्थ नसतो. तो मी स्टबर्न होतो या बाबतीत की काही जरी झालं तरी मी इंजिनिअरिंगच करणार आणि मला ते करायचंच आहे. आणि मला असं वाटतं की ह्याला आयसाईटची गरज नाही, ह्याला यू नीड अ विजन, यू नीड दिस. डोकं पाहिजे तुम्हाला वापरायला आणि ते वापरण्याची डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे गमतीशीर एक साधं उदाहरण देतो, आणि म्हणजे फॉर अ लॉट ऑफ ब्लाइंड पीपल ऑल्सो, की तुम्हाला तुमच्या अंगात जी कला असेल ती कधी कधी तुम्हाला लिटरली लोक हिणवतात, तेव्हा ते दाखवणं गरजेचं असतं. एका युनिव्हर्सिटीला गेलेलो एका ठिकाणी, आणि माझं टॉक होतं मुंबई युनिव्हर्सिटीलाच. आणि त्यांचं असं हा काय बोलणार आहे, ह्याच्यात नेत्रहीन लोक आहेत, बोलून बोलून काय बोलणार, असं वगैरे ॲटिट्यूड थोडासा होता. आणि माझी एक मीटिंग होती शिवाजी पार्कला, मला लवकर निघायचं होतं.
सो मी सांगितलं, त्यांना रिक्वेस्ट केलं, तर त्यांना बरंच झालं ह्याचं संपवून टाकू एकदाचं म्हणे आणि जाऊ देत. सो माझा टॉक होता इमर्जिंग टेक्नॉलॉजीजवरती आणि मी सुरू केलं. मला फक्त 10 मिनटं दिल्या गेली होती, पण लोकांना एवढं आवडलं की ते 25 मिनटं चाललं. सो एक गृहस्थ आले आणि ते बोलले की मी तुम्हाला शिवाजी बागला सोडतो, माझी गाडी आहे. आणि दे वर रिअली थिंकिंग की अरे बापरे, म्हणजे कसं. सो त्यांनी त्यांच्या मुलीशी मला मिळवलं, ती अकाउंटिंग कॉमर्सला होती, तर हात मिळवला मी तिच्याशी. अँड मी आणि आय थिंक माझी कलिग होती, ती आम्ही बसलो गाडीत. तर ती माझ्या बाजूला अशी थोड्या डिस्टन्सवर बसलेली, मी एका साईडला बसलेलो. मग म्हटलं हे लोक माझ्याबद्दल असा विचार करत होते ना, जरा ह्यांना एक देऊया. तर मला लक्षात आलेलं, म्हणून मी असा हात ठेवला सीटवर थोडाने, म्हटलं साहेब तुमच्या घरची मांजर काय म्हणते. ही वॉज स्टंड. तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी मांजर, कसं काय. म्हटलं इट्स अ फिमेल कॅट आणि ती 2 वर्षाची आहे. तर म्हणे हो 2.5 वर्षाची आहे, 2 नाही 2.5 आहे. म्हटलं ठीक आहे, पण फिमेल कॅट आहे. बरोबर. मग म्हटलं आणि जनरली तुमची पत्नी आणि तुमची मुलगी सीटमध्ये बसते आणि मांजर मध्ये असते. तर म्हणे हे तुम्ही कसं अज्युम केलं, कारण माझा मुलगाही असू शकतो, मी तुम्हाला सांगितलंच नाही माझा मुलगा आहे की नाही, आणि असं माझा ड्रायव्हरही असू शकतो, मीही पाठी बसतो. म्हटलं ते शक्य आहे, तरीही मी म्हणतो तुमची पत्नी आणि तुमची मुलगी बाजूबाजूला बसून मांजरमध्ये ठेवतात, बरोबर की चूक. अहो म्हणे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही कसं सांगितलं. मग त्यांना म्हटलं हे बघा, असं असतं की ऑब्झर्वेशन एक गोष्ट आणि ऑब्झर्वेशनमधून निष्कर्ष काढणं खूप कमी लोकांना जमतं. ऑब्झर्वेशन हे होतं की सीटवरती पगमार्क्स होते, जे पंजे आणि मांजरी अशा करतात ना. लहान मांजरींना जास्त सवय असते एकाच ठिकाणी असं करायचं, त्यामुळे तिकडे पगमार्क्स कॉन्सन्ट्रेटेड होते. म्हणून मी अंदाज बांधला की हे 2 वर्षाचा मांजर असणार. आणि माझ्या घरी कुत्रे होते, त्यामुळे मला पगमार्क्स आयडेंटिफाय करता येतात मेल फिमेलचे, तो ते सोडून द्या, ते तर्काने इट्स अ पार्ट ऑफ ट्रेनिंग. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की मी हे कसं सांगितलं की त्या दोघी स्त्रिया पाठी बसायच्या. त्याचं रिझन असं होतं की त्यांच्या मुलीच्या हाताला जे परफ्यूम होतं ते सीटच्या पाठी लागलेलं, जिथे मी बसलेलो आणि माझी जिथे कलिग बसलेली त्याही पाठी, आणि ते लेडीज परफ्यूम होतं. व्हॉट अदर रिझन कुड बी की ते लेडीज परफ्यूम तिथे लागेल, आणि जिथे मांजरीचे पगमार्क्स होते त्या बॅक सीटला अजिबात परफ्यूमचा स्मेल नव्हता. याचा निष्कर्ष एवढाच निघतो की त्या दोघी बाजूबाजूला बसायच्या, ज्याचा परफ्यूम तिकडे पाठी लागलंय आणि तिथे मध्ये मांजर असायची, कारण ते पगमार्क्स. एक सेकंड, आय मस्ट अप्रिशिएट द फॅक्ट की तुम्ही शेरलॉक होम्सला एक्झॅक्टली, म्हणून मी ते सांगितलं. अँड यू हॅव दिस डिटेक्टिव्ह विजन इन यू. येस, विजन. नाही, मला एक आय एम सॉरी, आय विल टेक दिस बॅक. व्हेन यू स्पीक आय हॅव व्हेरी लिटल टू स्पीक, असं पण होतं. द मोर आय लिसन द मोर आय एन्जॉय. आय एम टेकिंग यू बॅक फ्रॉम युअर इनटू युअर स्कूल डेज. वेन यू आर टेकन इन टू दिस वर्ल्ड, तुम्ही तुमचं वर्क प्लेस आहे तशा ठिकाणी, मग तुम्ही सायटेड लोकांमध्ये मिक्स कसं व्हायचं. पहिली गोष्ट, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हे कदाचित तुम्हाला कठीण जाईल, पण तरी हे करा, कटाक्षाने एकच ब्लाइंड लोकांचा ग्रुप बनवणं टाळा. पहिली गोष्ट, स्टार्ट फ्रॉम देअर. ओके. कारण असं नसतं की म्हणजे जे सायटेड लोक आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं नसतं, किंवा जे असेल ते तुमच्या काही गोष्टी असतील. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काहीतरी खासियत असते, स्पेशालिटी असते. यू आर गुड टॉकर, तुम्हाला नॉलेजच्या बाबतीत तुम्ही चांगले असाल, किंवा तुमच्यामध्ये काहीतरी कला असेल तर तुमची थोडी दोस्ती व्हायला लागते. फर्स्ट ऑफ ऑल लर्न टू स्पीक. कारण आपले लोक म्हणजे बरेच लोक बोलतच नाहीत किंवा त्यांना भीती वाटते. जास्तीत जास्त काय होईल, तो माणूस तुम्हाला इग्नोर देईल. पण असं कधीच होणार नाही की तुम्हाला सगळेच इग्नोर करतील. फॉर व्हिज्युअली डिसेबल्ड पीपल 2च गोष्टी होतात. एक तर अगदी हिणवल्या जातं, ज्याचं उत्तर कसं द्यायचं मगाशी मी लॉजिक एक्झाम्पल देऊन सांगितलं. नाहीतर एक्झॅक्टली उलटं होतं की हे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी अजूबा आहेत, मिरॅक्युलस लोक आहेत, आणि दोन्ही सिच्युएशन्समध्ये ना फ्रेंडशिप नाही होत. कारण मग ते तुम्हाला एकदम वेगळ्याच लेवलला पकडतात. मग तुम्ही मस्ती नाही करणार, तुम्ही कोणाला डेट करायचा प्रयत्न नाही करणार, तुम्ही दारू नसाल पीत, तुम्ही कोणाला म्हणजे हे करत नसाल, काय म्हणजे चिडवी नसाल करत. यू आर अ व्हेरी फॉर्मल, सोबर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मशीन, काइंड ऑफ अ मशीन, यु नो. सो असा इम्प्रेशन नका बनू देऊ. तुम्ही मस्ती करा, तुम्ही पण म्हणजे म्हणतात ना, थोडीशी दोस्ती झाली की यू ऑल्सो स्टार्ट डुईंग लेग पुलिंग. आणि जे काय नॉर्मल असतं तुमचं आपसात जसं असतं ना, तसंच तुम्ही सायटेड लोकांबरोबर यू शुड, बिकॉज देर इज नो डिफरन्स आफ्टर ऑल ना. अपार्ट फ्रॉम दॅट दे हॅव आय साईट अँड यू डोंट. पण त्यांच्याकडे अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुमच्याकडे असतील, त्यांच्याकडे नसतील त्या गोष्टी. त्याच्याबद्दल काय, कारण माझं असं मत आहे की कोणीही परफेक्ट नाही आहे. काही डिसेबिलिटीज दिसून येतात, काही डिसेबिलिटीज दिसत नाहीत. काही लोकांना डिसिजन घेण्याच्या वेळी त्यांची फाफलते, स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर गोंधळतात. मग दॅट इज ऑल्सो डिसेबिलिटी ना, ती फक्त दिसून येत नाही फिजिकली, एवढंच आहे. काही लोकांना एक भाषेच्या वर भाषा दुसरी बोलता येत नाही, ही पण एक तर डिसेबिलिटीच आहे की. काही लोकांचे स्पेलिंग्स नेहमी चुकतात, म्हणजे त्याने एक लेटर लिहिलं तर त्यातल्या 90 स्पेलिंग मिस्टेक निघतील 100 पैकी. सो डिसेबिलिटीज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि प्रत्येकामध्ये काहीतरी ते असतं. त्यामुळे
आपल्याला हे समजलं पाहिजे की एव्हरीवन इज इक्वल आणि तुम्ही त्यांच्याबरोबरही जेव्हा असं कॅज्युअल जेवढं शक्य आहे तेवढं कॅज्युअल राहा. वेन यू ग्रो ॲज अ VI इंडिव्हिज्युअल त्यावेळेस कसं असतं की प्रत्येक पेरेंट्सचे म्हणा किंवा सोसायटीचे म्हणा किंवा आजूबाजूच्या मित्रांचे पण केवळ एकच प्रश्न असतो की हां आता ठीक आहे एज्युकेशन झालं तू टीचिंग कर, BEd कर, DEd कर किंवा म्युझिकमध्ये जा किंवा गव्हर्मेंटचे एक्झाम्स दे अँड देन यू बिकम सम ऑफिसर वगैरे अँड दिस इज हाऊ यू सेटल. आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला तर नक्कीच आले असतील म्हणजे असं काहीतरी करण्यासारखे. पण तेवढ्या सगळ्यांना सोडून जर तुम्ही ऑल ऑफ अ सडन एंटरप्रेन्योर बनताय तर ते कसं झालं म्हणजे त्या गोष्टीकडे तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स केलं आणि तुम्ही कसे वळलात? सो मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं तर त्या तुरंतच मला हे जाणवलं की आय कॅन बी अ गुड एंटरप्रेन्योर. पण त्याला चॅलेंजेस होते. कारण पहिली गोष्ट मी लोकांना कन्व्हिन्स कसं केलं याच्यावरती आता येतो. कन्व्हिन्स केलं नाही ते कन्व्हिन्स ॲज द टाइम वेंट व्हावं लागलं त्यांना. म्हणजे इट वॉज अ कंपल्सरी की तुम्हाला व्हावंच लागणार. कारण माझ्या घरातल्यांचा तेवढा तो कल नव्हता. म्हणजे त्यांना त्या गोष्टी नाही कळत. अजूनही त्यांना फारशा कळतात असं मला वाटत नाही. पण आता त्यांना कळलं की काहीतरी मोठं करतोय वगैरे वगैरे. सो मग मला हळूहळू छोटे छोटे प्रोजेक्ट्स म्हणजे अगदी फार्मसी लेवलचा सॉफ्टवेअर बनवणं वगैरे. तर मी माझ्या बहुतेक छोटीशी टीम बनवलेली 3-4 जण होतो आम्ही आणि आम्ही लाईक अ कंपनीज ते चालवायचं पण जस्ट 3-4 पीपल. आणि तेव्हापासूनच मला इंटरनली जाणवलं होतं लीडरशिप ही अशी गोष्ट असते ती तुम्हाला जाणवावी लागते. मग त्याला तुम्ही तराशा त्याच्यावरती एज्युकेशन घ्या वगैरे MBA करा वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. यू शूड फील फ्रॉम इनसाइड की मी लीडर आहे आणि मला माहिती आहे मी लीडर आहे ते. सो मी छोट्या टीम्स चालवल्या, छोटे छोटे सॉफ्टवेअर्स बनवले. पण ॲट सम पॉईंट ऑफ टाईम मला असंही कळलं की मला पहिले अनुभव घेतला पाहिजे. असंच करून चालणार नाही. आय कॅनॉट बी अन एंटरप्रेन्योर जस्ट लाईक दॅट. म्हणून मी नोकरीही केली. मी होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन HBCSEच्या आपल्या मानकुटला तिथे काम केलं आहे. तिथे आय मेट डॉक्टर नागार्जुन ज्यांनी मला फ्री सॉफ्टवेअर आणि ओपन सोर्सबद्दल बरीच काही मार्गदर्शनपर माहिती दिली. टर्निंग पॉईंट हा आला की IITमध्ये मी टेकफेस्टला जायचो दरवर्षी. कारण माझा फ्रेंड सर्कलच असा होता की सगळे जायचे टेक्नॉलॉजी फेस्टिवलला. तिथे एक टर्निंग पॉईंट असा आला की मी एका प्रोजेक्टच्या एक डिस्प्ले होता तिथे लोकांशी मी काहीतरी आर्ग्यू करत होतो तिकडच्या रिसर्चर्स बरोबर. आणि एका प्रोफेसरने तिथे ऐकलं मी जे आर्ग्युमेंट्स करत होतो त्यांच्याबरोबर. सो त्यांनी मला बोलावून घेतलं दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी की तू मला भेटायला ये म्हणून. त्यांचं नाव होतं प्रोफेसर रे. सो ते बोले तुला माहिती आहे तू कोणाशी आर्ग्यू करत होतास? तर म्हटलं हां. त्यांनी जो प्रोजेक्ट ठेवला होता म्हणे अरे ते एका IIT कानपूरचे प्रसिद्ध प्रोफेसर आहेत आणि त्यांनी मॅसेच्युसेट्समधून त्यांची PhD केलं. यू आर आर्ग्युइंग विथ हिम, तुला माहिती आहे? तर म्हटलं सर सॉरी मला माहीत नव्हतं. मी काय हार्शली बोललो का? कारण मी बोललो ते बरोबर आहे. आय स्टील स्टँड बाय इट. पण मी हार्शली बोललो असेल तर आय एम सॉरी. ही पुट अ हँड ऑन माय शोल्डर अँड सेड नो, तू पहिली गोष्ट हार्शली बोलणार नाहीस. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट मी तुला एवढंही सांगून तू तुझ्या आर्ग्युमेंटवर कायम आहेस हेच मला बघायचं होतं. सो माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, तू माझ्या प्रोजेक्टवर काम करशील का? विल यू राईट अ सॉफ्टवेअर फॉर मी? आणि ते सॉफ्टवेअर होतं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सिम्युलेशन. त्याच्यात काही कॉम्प्लेक्स फॉर्म्युलाज असतात, त्याचे डायग्राम्स स्टिक डायग्राम्स बनवावे लागतात, कॉम्प्युटराइज स्टिक डायग्राम्स. तर मी माझ्या 2-3 अगदी जवळच्या मित्रांना बोललो की आपल्याला हे करायचं आहे. आय लेट दॅट टीम. आणि त्यावेळी मात्र मला 100% कळून चुकलं की आय कॅन बी अन IT एंटरप्रेन्योर. मग मी काय केलं आता इमिजिएटली कंपनी तर बनवू शकत नाही, नोकरी तर केलीच पाहिजे कारण आपल्याला फिक्स्ड इन्कम पाहिजे. मी सिम्युल्टेनियसली फ्रीलान्सिंग करायला लागलो. म्हणजे छोट्या छोट्या कंपनीजला ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे असतं म्हणजे आपण जसं विंडोज आहे तसं उबंटू लिनक्स आहे ज्याला लायसन्सची फी लागत नाही पण त्याचं इन्स्टॉलेशनचे वगैरे चार्जेस असतात आणि मेंटेनन्सचे चार्जेस असतात ते लोकांना माहीत नाही बाय द वे. आणि कमर्शियली काही ओपन सोर्स गोष्टी असतात त्यांना म्हणजे त्यांच्या कंपनीजला व्हायरस फ्री बनवायचं आणि त्यांचं एकदम इझी करून द्यायचं, त्यांची टोटल ओनरशिप कॉस्ट कमी करायचं. अशा बऱ्याच छोट्या मोठ्या कंपनीजला मी कन्वर्ट केलं. तर त्याला एंटरप्रेन्योर बनायचं तर तुम्हाला एक आयडिया पाहिजे. मग ती आयडिया मनात आली की सगळं आहे पण आपल्याकडे चांगल्यापैकी टॅली किंवा अजून बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यासाठी अकाउंटिंग टाईपचे सॉफ्टवेअर्स आपल्याला बनवले पाहिजेत आणि तेही असे की जे नॉन अकाउंटिंग लोक आहेत ज्यांना अकाउंटिंग कळत नाही त्यांनाही ते वापरता आलं पाहिजे. म्हणून मी तो प्रोजेक्ट सुरू केला. मग असं झालं की हां आता आपण पूर्ण सिद्धता तेवढी मिळाली आहे की आता आपण एक कंपनी सुरू केली पाहिजे. आणि मग एक कंपनी सुरू केली आणि त्याला इन्व्हेस्टर्स मिळाले आणि ते इन्व्हेस्टर्सही मला खूप म्हणजे मी काय म्हणावं त्या लोकांबद्दल आय डोंट नो व्हॉट टू से अबाउट दीपक अँड विकास. विकास इज फ्रॉम UK. त्यांची स्वतःची खूप मोठी मल्टीनॅशनल आहे आणि त्यांचाच रिप्रेझेंटेटिव्ह एक दीपक म्हणून त्यांची पण एक टेकब्लू मध्ये खूप मोठ्या कंपनीज आहेत
त्यांनी नुसतं पाठबळच दिलं नाही, तर दे इवन गिव्ह मी द फायनान्स. म्हणजे इन्व्हेस्टर्स ज्या प्रकारे काम करतात स्टार्टअप्समध्ये किंवा इन्व्हेस्ट करतात, ते इन्व्हेस्टेड इन आवर कंपनी. वेंचर कॅपिटलिझम, येस. ते पहिले आमचे एंजल इन्व्हेस्टर्स होते, नाव दे हॅव बिकम अ काइंड ऑफ वेंचर, कारण आता इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे सक्सेस बघून. सो ती कंपनी झाली. त्याच्यानंतर मग आता अलीकडेच 1 महिन्यापूर्वी आम्ही दुसरी कंपनी सुरू केली आहे. सो वी रिअली कॉंग्रॅच्युलेट यू Thank you. सक्सेस. पण तुमच्या ज्या 2 कंपन्याज आहेत त्यांचे काय नाव सांगितलं? पहिल्या कंपनीचं नाव आहे बुकमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यामध्ये आम्ही लोकांना फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस. आणि दुसरी आहे, तिचं नाव आहे मेंटॉर प्राइज. आता मेंटॉर प्राइज सुद्धा 2 वर्ड्सचं मिलन आहे, मेंटॉरिंग आणि एंटरप्राइज. त्याचं असं आहे की जेव्हा आता मी बऱ्याच लोकांना मेंटॉरिंग केलं आहे, किंवा माझे टेड टॉक्स पण तुम्ही कदाचित बघितले असतील. एक मलेशियामध्ये मी गव्हर्नमेंटला ॲडवायझर होतो क्वालालंपूरला, तेव्हा टेड टॉक दिला होता. तेव्हा ॲपल वॉज वन ऑफ द स्पॉन्सर्स. त्याच्यानंतर इथे हिंजेवाडीला पण एक झाला आहे टेड टॉक, तोही झाला, तो मात्र प्लॅन्ड होता. अनेक ठिकाणी वर्कशॉप्स वगैरे दिले आहेत, लोकांना मेंटॉर केलं स्टुडंट्सना. सो लोकांनी मला असा आग्रह सारखा केला होता गेले 2-3 वर्ष की तुम्ही हे सुरू करा, लोकांना मेंटॉर करायचा एक कोर्स बनवा स्पेशल. सो मी तो बनवला. 3 महिन्याचा डिप्लोमा कोर्स आहे, ज्यांना जे फ्रेश IT ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना एक्झॅक्टली माहीत नाही पुढे आपण कसं करिअर बनवावं, कुठली टेक्नॉलॉजी शिकावी, आणि शिकावी तर ती कुठल्या प्रकारे शिकावी, आणि किंवा ऑलरेडी जे लोक काम करतायत आणि त्यांना सडनली पायथन, एक खूप प्रोग्रामिंग लँग्वेज फेमस आहे पायथन, आणि जावास्क्रिप्ट. सो या दोन्ही टेक्नॉलॉजीज मिळून वापरल्या जातात कंपनीज. तुम्ही एक टेक्नॉलॉजी वापरून चालत नाही, तर लोक एका टेक्नॉलॉजीचे कोर्सेस देतात. तर मी एक 3 महिन्याचा कोर्स तयार केला आहे, विच इज अ मल्टी स्टॅक कोर्स. मल्टी स्टॅक म्हणजे तुम्हाला प्रत्येक टेक्नॉलॉजीला एका जिक्सॉ पझल कुठे कुठे ते बसते आणि का बसते ह्याचा पूर्ण ट्रेनिंग, एक प्रकारचा डिप्लोमाचा आहे तो. सो तो कोर्स लॉन्च करून मी एक कंपनी सुरू केली, विच इज कॉल्ड मेंटॉर प्राइज. मेंटॉर प्राइज कारण वी मेंटॉर यू टू गेट एंटरप्राइज रेडी, दॅट्स वाय मेंटॉर प्राइज. तीही मी आणि माझ्या पत्नीनी सुरू केली. हे जे तुमचं सॉफ्टवेअर आहे किंवा ही सर्व्हिसेस आहे, ही किती डिसेबल फ्रेंडली आहे? म्हणजे आमच्यासारखे काही जण वापरू शकतात काय सर? माझ्या प्रोग्रामर्सची एक सवय आहे, आम्ही त्यांना एवढंच सांगितलंय आणि त्या लोकांनी कटाक्षाने पाळलंय की तुमचा इंटरफेस कितीही सुंदर दिसो आणि कितीही चांगलं तुमचं कोडिंग असेल, जर का ते डिसेबल फ्रेंडली नसेल, वी थ्रो इट आउट ऑफ द विंडो, दॅट्स इट. सो आय थिंक यू ऑलरेडी गॉट दी आन्सर. सो आता नाही, 1 मिनिट. आणि तुम्ही असं पण म्हणाला होतात की 90% इंडस्ट्री जी आहे ती जावा आणि पायथन येस या 2 प्रोग्रामिंगचं ह्याच्यावर काम करते, राईट? बरोबर. सो मला असं म्हणायचं आहे की जर या 2 लँग्वेजेस किंवा ह्या 2 गोष्टीचं ज्ञान कुठल्याही व्हिज्युअली इम्पेअर्ड माणसाला असेल समजा, तर त्याला आपली ही जी टेक्नॉलॉजी आहे ते वापरण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे, म्हणजे माझा हा प्रश्न एक एम्प्लॉयमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे की समजा उद्या कोणी या लाईन फायनान्सिंगमध्ये गेला तर त्याचं इथे अडू नये की बाबा नाही हे कसं जमेल. जावास्क्रिप्ट आणि पायथन ह्या ज्या भाषा, त्याला प्रोग्रामिंग लँग्वेज आपण म्हणतो, त्याच्यामध्ये फायनान्सच नाही, तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर बनवू शकता. ओके. सो आणि मला असे ब्लाइंड काही निवडक लोक माहिती आहेत ज्यांना पायथन येते. तर मी स्वतःही याचा प्रयत्न करतोय की बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटशी बोलणं झालंय, काही अजून रिस्पॉन्स येत नाहीये. केरळ आणि तामिळनाडू गव्हर्नमेंट बरोबर मी केलं, म्हणजे तिथे ते सक्सेसफुलही झालं. ट्रू विजन नावाचा एक प्रोजेक्ट आहे, तुम्ही गुगलवर सर्च केलात तर तुम्हाला मिळेल. आणि केरळचा इनसाईट प्रोजेक्ट आहे केरळ गव्हर्नमेंटचा, ज्याच्यामुळे ब्लाइंड स्टुडंट्सला अगदी हाय एंड प्रोग्रामिंग पासून ते अगदी, म्हणजे ते लोक IBM मध्ये वगैरे काम करायला लागलेत. सो वी हॅव डन दॅट. त्या गोष्टी होतात. मलेशियामध्ये पण मी हे घडवून आणलं थोडंसं. आणि महाराष्ट्रात म्हणाल तर इंडिव्हिज्युअल लेवलला थोडंसं केलं आहे मी. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला एक मुलगी होती, तिच्या कॅन्सर झाल्यामुळे डोळे गेले तिचे श्वासच्या स्टाईलमध्ये, पण तिला ॲडमिशन मिळत नव्हती IT मध्ये. आय फॉट फॉर इट अँड ती IT प्रोफेशनल झाली, तिला नोकरीही लागली आणि 3 महिन्यानंतर ती वारली. सो अदरवाईज ती एक चांगली एक्झाम्पल झाली असती की मी केलं म्हणून नाही, पण अजूनही कोणी करू शकतं. मी अपवाद नाही आहे हे मला सारखं लोकांना सांगावंसं वाटतं की आय एम नॉट अ एक्सेप्शन. म्हणजे आज जे TCS म्हणा किंवा इन्फोसिसमध्ये जे लोक एम्प्लॉईड आहेत, माझ्या असं लक्षात आलं की दे आर मेजरली इन टू सॉफ्टवेअर टेस्टिंग. बरोबर. सो वॉट आय मतलब फ्रॉम स्पीकिंग टू यू वॉट आय हॅव लर्न इज की यू कॅन गो बियॉन्ड सॉफ्टवेअर टेस्टिंग, यू कॅन डू एनिथिंग. डेफिनेटली. म्हणजे आता हीच तर इम्प्रूव्हमेंट आहे ना. काही 5-6 वर्षापूर्वी जर काही कोणी बोललं असतं, म्हणजे मला जे लोक ओळखत नाहीत ते, की कोणतरी आमका ब्लाइंड आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो, नो वन वुड हॅव बिलीव्ह. पण आता ते करतात ना.
प्रत्येक गोष्टीला ना एक असतं की एक सर्टन टाइमला लोक नाही बिलीव्ह करत. अग्रीड. म्हणजे इनिशियली तरी नाहीच करत. हां, अजूनही तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे अजूनही मोठ्या मोठ्या जागेवर मला लोक विचारतात, अरे ब्लाइंड असून तू प्रोग्रामिंग करतो. सांगावं लागतं प्रोग्रामिंग नाही, मी एंटरप्रेनर आहे, आय एम अ बिझनेसमॅन. सो अजूनही ते होत नाही. पण मला वाटतं हळूहळू अशा इंटरव्ह्यूज, असं सोशल अवेअरनेस आणि याच्यामध्ये जी तुम्ही टीम लीड करता त्याच्यामध्ये तर डेफिनेटली कोणी असे ब्लाइंड तर नसतीलच, त्याच्यामध्ये सायटेड माणसं तुमच्या टीममध्ये असतील. येस. सो एखादी गोष्ट तशा म्हणजे सायटेड करून करवून घेणे, म्हणजे आता असं तर नाही होत की आपण फक्त आपले आयडियाज सांगतो आणि देन दे वर्क ऑन इट अँड देन दे डू इट. पण कधीतरी असंही होत असेल की त्यांना कळत नाही आहे आणि म्हणजे आपण बोलतो की जसं सर ये करके बताओ ना क्या हो सकता. तर अगदी तशा लेवलचे चॅलेंजेस तुम्हाला येतात का? हो, नॅचरली येतात. कारण सगळ्यांचीच प्रोग्रामिंगची वेवलेंथ एकसारखी नसते. सगळ्यांचे स्टाईल एक, जसं लिहिण्याचं हँडरायटिंग असतं ना, तसं आम्ही जेव्हा कोड लिहितो त्याला कोड म्हणतो आपण, प्रोग्रामिंगच्या भाषेत लिहायचं असतं. तर कधी कधी असं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लाइंड किंवा सायटेडचा प्रश्नच नाही आहे. चॅलेंज कधी येतो, ग्राफिकल युजर इंटरफेसच्या बाबतीत थोडा चॅलेंज येतो की कधी कधी माझी एक आयडिया असते, ती बरोबर असते, ती कधी कधी सांगताना थोडं एफर्ट्स घ्यावे लागतात, किंवा माझी आयडिया चुकीची असते अँड समवन हॅज टू एक्सप्लेन मी की सर असं नाही, हे असं दिसलं तर चांगलं दिसणार नाही आहे, आपल्याला हे अशा प्रकारे करायला, देन दे हॅव टू एक्सप्लेन मी. अदर देन दॅट, आणि याही चॅलेंजेस नाही, दिस इज फन, यु नो, म्हणजे मजा येते असं काय झालं की. सो वी हॅव अवर डिबेट्स, आर्ग्युमेंट्स. तर मला एक सांगा की जेव्हा तुम्ही हे स्टार्ट केलं तर तुमचा जो फर्स्ट क्लायंट एक्सपिरियन्स कसा होता? वेन ही सॉ यू, व्हॉट ही फेल्ट अँड हाऊ यू कुड क्रॅक दिस डील? छान प्रश्न विचारलात. कारण माझ्या कंपनीज तर मी आता बनवलं, पण क्लायंटचं म्हणाल तर मग मी आधीपासूनच फ्रीलान्स प्रोग्रामिंग करत होतो, छोटे छोटे प्रोजेक्ट्स करत होतो ॲज अ सेट, तेव्हाही क्लायंट्सच असायचे. सो बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की दे वर डाऊनस्ट्रक. म्हणजे कसं होतं की एक लेवल असते की अरे आदमी फेक रहा है, खोटं बोलतोय. जोपर्यंत पैशाचे निगोशिएशन्स येत नाहीत तोपर्यंत फक्त कौतुक असतं, यु नो. पैशाचा मामला आल्यावरती मग ते जरा होतं की अरे सर इतना क्यू चार्ज कर रहे हो, ये वो वगैरे, जे जे नॉर्मली होतं ना. आय एम हॅपी की माझ्याही बाबतीत ते होतं, मला कोणाकडून डोनेशन्स नको आहेत. सो पण मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की मी सांगितलेलं नसतं त्यांना, आणि फर्स्ट क्लायंटही तेच होतं, आणि अजूनही काही ठिकाणी ते होतं की ते बघतात आणि व्हॉट, म्हणजे ते बोलत नाहीत, पण माय कलिग्स ऑर माय वाईफ कॅन टेल मी. एकदा वर्कशॉप घ्यायला गेलेलो कराडला, आय वोंट नेम द कॉलेज. त्यांनी ऑलमोस्ट असं ठरवलं की याला परत, म्हणजे नाही, हे काहीतरी चुकलं आहे, कोणतरी चुकीच्या माणसाला बोलवलं आहे, आणि आम्ही इथे काय असं मोटिवेशनल टॉक द्यायला वगैरे बोलवलेलं नाही आहे, पण आम्हाला IT बद्दल म्हणजे वर्कशॉप आहे. सो माझ्या सुदैवाने माझ्या ओळखीचे होते व्हाईस प्रिन्सिपल, त्यांनी सांगितलं नाही नाही आपलं चुकलेलं नाही आहे. म्हणजे हे मला नंतर कळलं बरं का. त्या माणसाने प्रांजळपणे येऊन मला सांगितलं की सॉरी सर, माझी चूक झाली. म्हटलं काय झालं? तर तो बोलला मी माझा तुमच्याबद्दल आधी असा विचार केला, पण तुमचा लॅपटॉपचा स्क्रीन ज्या क्षणी वर गेला आणि वेन यू स्टार्टेड टू वर्क, म्हणे अक्षरशः मला माझीच लाज वाटली आणि मी काय विचार करत होतो. मग मी त्यांना सांगितलं नाही, ही तुमची चूक नाही आहे, ही समाजाची आणि काही प्रमाणात फिल्म्स, इंडियन फिल्मची चूक आहे की ब्लाइंड माणसाला तुम्ही कधी इंजिनियर किंवा कॉर्पोरेट किंवा प्रोफेसर, डायरेक्टर दाखवत नाही, फक्त गाणारा दाखवता. त्यामुळे तुमची चूक नाही, पण असा विचार नका करू. तर असे एक्सपिरियन्स आलेले आहेत. बेस्ट पार्ट हे होईल की आपण पण इथे थोडंसं ना सर दाखवूया आपल्या प्रेक्षकांना, म्हणून मी ते बोललो स्क्रीनवर यु नो की हे कसं होतं. ओके, सो नाउ लेट मी Menu. Accent graphic internet menu. Office menu. Programming menu. Bluefield Emacs. Emacs. Visual Studio Code. Cabin return. Visual Studio Code frame. Document web. Finished loading. Happy. Underscore. Accounts for rule. Full stop. Hi editor try. Colon. बऱ्याच लोकांना हे कळणार नाही काय ते, पण ॲक्च्युली कोडिंग करतात ते हेच असतं ज्याला आपण कोडिंग लँग्वेज म्हणतो किंवा प्रोग्रामिंग करणं म्हणजे म्हणतो की कम्प्युटरला त्याच्या भाषेत समजवणं. ॲक्च्युली कम्प्युटर बॅकग्राऊंडमध्ये बोलतोय त्याला जे टॉकिंग सॉफ्टवेअर म्हणतात इंग्लिशमध्ये. Python get started core Visual Studio Code. Python get started core Visual Studio Code. Checkbox not sign up. Documentate tutorial. Release note. Status for split editor closed. Open bracket. Return. Done. 16 spaces. आता खऱ्या अर्थाने कोड वरती आलेलो आहे. मग अशी काही स्क्रीन्स होत्या. 16 spaces. Journal X equals sign. 6. अकाउंटिंग सॉफ्टवेअर वरती बऱ्याच प्रमाणात मी काम केलं, त्यामुळे हाच तो कोड आहे. सो
ज्यांना कोडिंग कळतं किंवा ज्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज माहिती आहे त्यांना जरा तरी काहीतरी कळेल, पण ज्यांना नाही कळत त्यांच्यासाठी कॉम्प्युटरला आम्ही जेव्हा सांगतो किंवा तुमच्यासाठी ॲप्लिकेशन बनवतो, म्हणजे बेसिकली कॉम्प्युटरला तुमच्या कीबोर्ड माऊस आणि स्क्रीनद्वारे काय करायचं हे शिकवतो. ते शिकवायची पद्धत ही असते. ह्याला कोड म्हणतात किंवा सोर्स कोड म्हणतात किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जे लिहिलं जातं ते अशा प्रकारचं काहीतरी असतं. आणि हे फार जसं आपण बुद्धिबळ खेळतो किंवा आपण एखादा असं म्हणूया की पूर्ण सिक्वेन्स प्रोग्राम करतो, एखादा प्रोग्राम बनवतो आपण, तेव्हा ज्या प्रकारे करायचं त्याच प्रकारे कम्प्युटरच्या डोक्यात आपल्याला आपली विजडम घालावी लागते. या प्रकारे असं असतं ते. 8 spaces, if fourth details, left square, इफ वगैरे कंडिशन्स लूप्स वगैरे सगळं म्हणतात. सो जस्ट आय एम गोइंग टू क्लोज दिस नाव. menu, exit control, plus, सो त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी येतात. प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली वापरायची, डेटाबेसमध्ये जसं विहिरीत पाणी असतं तसं डेटामध्ये डेटा ठेवायला डेटाबेस असतो. मग त्याचा पंप म्हणजे तुमचा कोर लॉजिक ज्याला म्हणतात, की ते डेटा टाकण्याचं डेटा आणण्याचं काम करतं. आणि ते कशामध्ये तुम्ही ठेवून लिहिणार तर तुमचा तो युजर इंटरफेस. असं एक सिम्पल मी ॲनॉलॉजी तुम्हाला देतो. सो हाही माझा प्रयत्न असतो की सामान्य जनतेपर्यंत हे प्रोग्रामर इंजिनियर लोक काय करतात हे पोचावं, म्हणून मी ही स्क्रीन उघडलेला. तर माझा हा स्क्रीन उघडण्याचा काही हेतू नव्हता. सो आपण बंद करूया. exit control, plus, QA return. हाऊ डू यू किल युअर टाईम, हाऊ यू एंटरटेन युअर सेल्फ, म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस? पहिली गोष्ट आय लव्ह टू ट्रॅव्हल. तर ट्रेकिंग खूप करतो मी. मग एखादा वॉटरफॉल असेल तर त्याच्या खाली जाऊन झोपायचं सरळ, यु नो. अगदी हां, म्हणजे मी आणि प्राजक्ता आहे त्याची कॅन टेल यू की आम्ही हे प्रकार केले आहेत. म्हणजे अगदी निसरड्या जमिनीवरून आत जाऊन धबधब्याच्या खाली झोपायचं. म्हणजे तामिणीच्या तिकडे आम्ही केलं होतं. आताही अलीकडे माझा फेसबुक पिक तुम्ही बघाल तो इट्स फ्रॉम माय हनीमून इन उत्तराखंड. तिथे 12-12,500 फुटावर एक शंकराचं मंदिर आहे, तुंगनाथ म्हणून, जगातलं सर्वात उंच मंदिर शंकराचं. तर त्या शंकराच्या मंदिरात तिथपर्यंत ट्रेक करत बर्फातून आम्ही गेलो होतो. म्हणजे पूर्ण 1.5-2 फूट बर्फच होता आणि थोडं ऑक्सिजनही कमी असतं. सो वी लव्ह टू ट्रॅव्हल. आणि अशा सगळ्या गोष्टी. फॉरेस्टमध्ये मचाणावरती 18 तास बसून राहिलेलो आहे मी. सो ते झालं आहे. आणि लॉकडाऊन आहे, ठीक आहे, हरकत नाही. मी नेहमी म्हणतो की जर का प्रोग्रामिंग इज माय हार्ट बीट्स देन म्युझिक इज माय ऑक्सिजन. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे प्रचंड कलेक्शन आहे LP रेकॉर्ड्सचं. कारण LPचा जो साऊंड येतो रेकॉर्डचा त्याच्यासारखी प्युरिटी जगात तुम्हाला अजून कुठल्याही ह्याच्यात मिळणार नाही. एक लाईव्ह रॉ रिच फिलिंग येतं कारण ॲनालॉग साऊंड असतो. सो क्लासिकल म्युझिकची आम्हा दोघांनाही, म्हणजे मला आणि माझ्या पत्नीला दोघांनाही प्रचंड आवड आहे. आणि आता आमच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये कृष्णकांतजी, आमचे जे ऑडियन्स आहे किंवा आमच्या ऑडियन्सचे जे पेरेंट्स आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी मेसेज एवढाच देईन की लहानपणी जेव्हा जेवढे चॅलेंजेस असतात तेवढे तुम्ही जेवढे सोल्युशन्स काढू शकाल तेवढे सोल्युशन्स काढा. आणि ॲट द एंड एक सर्टन टाईम नंतर ती मुलं मुली जे कोणी असतील त्यांना जे करायचं ते करू द्या. बिकॉज आजकाल म्हणजे माझ्या वेळी तरी अजिबात एवढं नव्हतं. मी तर साथ संगत चांगली असावी हे म्हटलं. आजकाल तर काय तुमच्याकडे इंटरनेटसारखं सोबती आणि सगळ्यांना सगळं माहिती असतं. त्यामुळे इफ दे से दे वॉन्ट टू डू समथिंग आणि त्यांना काही पॅशन असेल तर निदान त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना जाणीव करून द्या की हे खूप चॅलेंजिंग आहे, कदाचित तुम्हाला जमेल किंवा नाही जमेल, विचार करा, पण त्यांना वेड्यात काढू नका, त्यांना करू द्या. आणि हू नोज अजून काहीतरी वेगळंच काहीतरी होऊ शकेल. हू नोज देर माइट बी अ ब्लाइंड ॲस्ट्रॉनॉट कमिंग अप. हू नोज देर माइट बी अ बिग सायंटिस्ट जो काहीतरी फंडामेंटल शोध लावेल. काहीच सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांना जे करायचं ते करा. आणि असा मेसेज देईन मी माझ्याच लाईनींमध्ये की डाल आदत लढने की मुश्किलों से कि आने को मुश्किलें और भी है अभी, न समझ इस मंजिल को सफ़र का अंजाम निसार कि पाने को मंजिलें और भी है अभी. थँक यू आनंद. आय वुड ऑल्सो से दिस की आणि किरणसाठी सुद्धा की हे जे चॅनल आणि हा जो प्रोग्राम आहे अत्यंत सकारात्मक. कारण मी पहिलेही एपिसोड्स बघितले आहेत आणि किरणही माझ्या ओळखीचं आहे. तो मी सगळ्यांना अपील करेन की तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि इतरांनाही सांगा. कारण सकारात्मकता, चॅलेंजेस, फन, एंटरटेनमेंट एकाच ठिकाणी फार रेअरली मिळतं. सो प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.